राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी निर्माण केलेल्या शिरपूर येथील सुमारे 273 वर्ष पुरातन मंदिर शहराचे जुने जाणते वैभव व जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध असलेले महाराष्ट्राचे कुलदैवत श्री खंडेराव महाराजांचा 274वा यात्रा उत्सव माघ शुक्ल पौर्णिमा 1 फेब्रुवारी 2026 रविवारपासून प्रारंभ झालाय। रविवारी सकाळी मान्यवरांच्या हस्ते महाराष्ट्राचे कुलदैवत खंडेराव महाराज यांची महाआरती करण्यात आली। त्यानंतर आमदार काशीराम दादा पावरा यांच्या अध्यक्षतेखाली उद्घाटन कार्यक्रमात महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। या प्रसंगी आमदार काशीराम दादा पावरा, भूपेशभाई पटेल, संगीताताई देवरे, राजगोपाल भंडारी, बबनभाऊ चौधरी, देवा दादा, सुरेश नाना बागुल, पोलीस दलातील उपविभागीय अधिकारी सुनील गोसावी, शिरपूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक किशोर कुमार परदेशी, नगरसेवक बाबूलाल माळी, श्यामकांत इशी, गणेश सावळे, हर्षल राजपूत, अमोल राजपूत, पिंटू माळी, भालेराव माळी, राजू टेलर, भगतसिंग राजपूत आदी मान्यवर उपस्थित होते। यात्रेतील पाळण्यांचे मान्यवरांच्या हस्ते फीत कापून उद्घाटन करण्यात आले। पहिल्या दिवशी सकाळीच हजारो भाविक हे दर्शनासाठी दाखल झाले होते। कार्यक्रम करतो आहे हे काही महिन्यांनी काही दिवसांनी हे पर्यटन क्षेत्राचे रूप या ठिकाणी येणार आहे। मान्य अमरीश भाई यांच्या संकल्पनेतनं या ठिकाणी आपले सर्वांचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं सुद्धा या ठिकाणी लोकार्पण होणार आहे। या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा येणार आहे। हिंदू कुलीय महाराणा प्रतापजी त्यांच्या सुद्धा शेजारी या ठिकाणी पूर्णाकृती पुतळा या ठिकाणी उभा राहणार आहे। म्हणजे या ठिकाणी खंडेराव मंदिराला या ठिकाणी शूरवीरांचे पुतळे आलेत, आपले श्रद्धास्थानांचे पुतळे ट्रस्टींना आग्रह केला आणि भूपेशभाईंना नुकताच श्री शनी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष या ठिकाणी करण्यात आलेला आहे। आमचं उद्दिष्ट या ठिकाणी फार वेगवेगळे आहे। भूपेशभाईंकडून फार मोठ्या अपेक्षा आहेत। मागाशी सूत्रसंचालन करणारे म्हटले की पटेल परिवार जिथं जातो तिथं परीश म्हणून काम करतं, अशा भावना पटेल परिवाराच्या बद्दल आहेत आणि आमच्या पण या ठिकाणी पटेल परिवारांबद्दलच्या या ठिकाणी अपेक्षा आहेत की शनी मंदिर ट्रस्ट या शनी मंदिराचं दर्शन घ्यायला या ठिकाणी संपूर्ण तालुक्यातनं इतर राज्यातनं लोक या ठिकाणी दर्शनाला येतात। शनी अमावस्याच्या दिवशी भूपेशभाई 4-4, 5-5 तास या ठिकाणी दर्शन होत नाही, लाईनीमध्ये उभं राहावं लागतं। इतकं मोठं श्रद्धास्थान शनी मंदिर आहे आणि या शनी मंदिरचा जीर्णोद्धार व्हावा, या शनी मंदिरचं भव्य या ठिकाणी भव्य दिव्य काम व्हावं, त्यासाठी शनी महाराजांनी मला काही बुद्धी दिली असेल आणि मागच्या वेळेस माझ्या तोंडून या ठिकाणी वधून घेतलं, भूपेशभाईंना अध्यक्ष करा हे सांगायला लावलं। म्हणजे मी जे बोललो
ते देवानं माझ्याकडनं ते बोलून घेतलं असं माझी भावना आहे. आणि या ठिकाणी 1-2 दिवसात माननीय अमरीशभाई पटेल यांच्या उपस्थितीमध्ये श्री शनी मंदिर ट्रस्टची मीटिंग आम्ही घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये सर्व आराखडा त्या मंदिरच्या या ठिकाणी आम्ही घेणार आहोत. त्यापूर्वी भूपेशभाई यांनी मोजणी सुद्धा टाकून दिलेली आहे. प्लॅन करणारा मुंबईचा आर्किटेक्ट जो आहे त्यालाही सांगून ठेवलेला आहे. म्हणजे या ठिकाणी खंडेराव महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रतापजी आणि समृद्ध शनी महाराज म्हणून हे पर्यटन क्षेत्र या ठिकाणी होणार आहे. पूर्वी नानी पार्क झालं, हे सुद्धा लोकांना एक आनंद करून आपली यात्रा कशी चांगली होईल या दृष्टिकोनातून आपण सगळे मिळून सतर्क राहून काम करूया. कारण खंडेराव बाबांची जी यात्रा आहे ही फार जुनी यात्रा आहे. ही फार भाविक लांबून येत असतात. त्यासाठी आपल्याला सगळ्यांनी त्यांचं नियोजन चांगलं झालं पाहिजे. हा दृष्टिकोन आपण समोर ठेवला पाहिजे. पोलीस प्रशासनाने आताच मागे मी यूट्यूबवर बघितलं की एस टी स्टँडवर जे काही 50,000ची चोरी झाली होती आणि त्या चोरला रंगेहात त्यांनी पकडलं. त्यामुळे त्यांचं कौतुक केलं पाहिजे. पोलीस प्रशासनाचं आपण कौतुक केलं पाहिजे. कारण त्यांनी इतकं चांगलं काम केलेलं आहे. असंच पुढच्या भविष्यामध्ये आपल्याला चांगलं काम करत राहू. आणि जे काही येणारे भाविक आहेत त्यांचे सुद्धा जे काही खिसे कापणारे आहे त्यांच्या आपण चांगलं संरक्षण केलं पाहिजे भाविकांचं. हा दृष्टिकोन समोर ठेवून आपण सगळे प्रशासन असेल, लोकप्रतिनिधी असेल, सगळ्यांनी सतर्क राहून आपली यात्रा चांगली पार पडली पाहिजे. हा दृष्टिकोन समोर ठेवून आपण सगळे मिळून काम करूया. मी सगळे तालुक्यावासियांना सगळ्यांना यात्रेच्या खूप खूप शुभेच्छा देतो. यात्रोत्सवाची सुरुवात ही झालेली आहे आणि आताच नुकताच झालेला उद्घाटनपर भाषणामध्ये शिरपूरचे आमदार आदरणीय काशीराम दादांनीही शिरपूरच्या पोलिसांचं हे कौतुकच केलेलं आहे. तर आज आपल्यासोबत शिरपूर शहराचे DYSP आदरणीय सुनीलजी गोसावी साहेब आहेत. त्यांच्याशी आपण बोलूया. सर, शिरपूरच्या यात्रोत्सवाची आज सुरुवात होत आहे. शिरपूरकर नागरिकांसाठी आपण काय सांगता? आजपासून शिरपूर नगरीमध्ये खंडेराव महाराज यांचे यात्रा उत्सव सुरू झालेला आहे. त्यानिमित्ताने मी सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि या यात्रेच्या निमित्ताने आवाहन करू इच्छितो की शिरपूरच्या यात्रेमध्ये जे काही भाविक नागरिक या ठिकाणी येतील यांना सांगू इच्छितो की सर्वजण CCTV कॅमेऱ्याच्या नजरेखाली आहेत. तसेच सर्वांनी शिस्तीचं आणि वाहतुकीचं पालन करायचं आहे. आपल्या गावाची यात्रा आहे. वाहने नेताना आणताना योग्य ठिकाणी पार्किंग करायची आहे आणि कोणताही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची दक्षता सर्वांनी घ्यायची आहे. तसेच लहान मुले आपल्यासोबत आणतात त्यांना सांभाळायचं आहे. त्यानंतर महिलांचे दागिने महिलांनी सांभाळायचे आहेत. तसेच पाकिटमारसुद्धा या ठिकाणी फिरत असतात. आपण आपल्या पाकिटसुद्धा सांभाळायचं आहे. मोबाईल, पाकिट आणि लहान मुले तसेच दागिने याच्या सर्वांनी आपला सांभाळ करायचा आहे. सर्वजण CCTV कॅमेऱ्याच्या कैदेत आहेत हे सर्व लक्षात ठेवायचं आहे. आणि पोलिसांमार्फत योग्य तो बंदोबस्त या ठिकाणी लावलेला आहे. आम्ही बंदोबस्त करता 1 पोलीस निरीक्षक, 6 पोलीस उपनिरीक्षक, 53 कर्मचारी आणि 14 महिला पोलीस कर्मचारी असा तगडा बंदोबस्त लावलेला आहे. आणि यात्रेच्या दृष्टीने सोयीसाठी काही ठिकाणी ट्रॅफिक डायव्हर्शन आणि बॅरिकेटिंग लावलेले आहेत. सर्वांनी त्या नियमांचं पालन करायचं आहे आणि कमीत कमी वाहने मंदिर परिसरात आणायची आहेत. वाहनामुळे कोणताही अपघात होणार नाही याची दक्षता सर्वांनी घ्यायची आहे. सर्वांना पुन्हा एकदा यात्रेच्या शुभेच्छा. येळकोट जय मल्हार. जवळजवळ 350 वर्षांची परंपरा असलेला शिरपूरचा यात्रोत्सव आणि त्या यात्रोत्सवाची सुरुवात आज आमदार आदरणीय काशीरामदादा पावरा, आदरणीय संगीताताई देवरे, आदरणीय भूपेशभाई पटेल साहेब यांच्या अध्यक्षतेखाली झालेली आहे. आपल्यासोबत आहेत आदरणीय भूपेशभाई पटेल साहेब. आपण त्यांच्याशी बोलूया. साहेब, शिरपूर हे शांतताप्रिय गाव आणि आजचा यात्रोत्सव हा सुरू झालेला आहे. शिरपूरकरांसाठी तुम्ही काय सांगा? 274 साल जुना और हमारे बाप दादाओं के टाइम से बना हुआ और उनका आज हर साल जब यात्रा बढ़ती है हम सब में उत्साह रहता है. भगवान हमारे यहाँ पधार रहे और उस वजह से हम सब आज पूरे शिरपुर तालुका और शिरपुर शहर ये हर साल मनाया जाता है. एक ही बोलना चाहता हूँ कि इस दिन से हमारी शांतता शिरपुर में रहती है और आजू बाजू में अभी जितने भी आपने शांतता से आप सबने इसका जत्रे का सहभाग लेना चाहिए.
खास करून आपल्याजवळ आता किसान लोकांसाठी इथे आपण फार मोठा पूर्ण कृषी प्रदर्शन केलेलं आहे। सगळ्यांनी, शेतकऱ्यांनी, माझ्या आई वडील सगळ्यांनी याच्यात भाग घ्यावा एवढाच बोलतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। तर शिरपूर यात्रा ही शांततेत पार पाडावी आणि शिरपूरच्या कृषी मेळाव्यामध्ये आपण सगळ्यांनी भेट द्यावी। कृषी उत्पन्न बाजार समिती या ठिकाणी कृषी मेळावा, कृषी प्रदर्शन ठेवण्यात आलेलं आहे, त्या ठिकाणी आपण सर्वांनी भाग घ्यावा। आजच भाईसाहेब आपल्याशी बोलताना सांगितलं।